गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंटही ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, आपल्याकडे लाँग विकेंड होता. शुक्रवार, शनिवार, रविवार मार्केट 3 दिवस बंद होतं आणि आज मार्केट ओपन होतं आहे. तर मग आता शुक्रवारी US मार्केट आणि जगातले सगळे मार्केट्स चालू होते. ओके, तर शुक्रवारी US मार्केटमध्ये एक चांगल्यापैकी शॉर्ट कवरिंग आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. प्लस एशियन मार्केट्स देखील शॉर्ट कवर झालेले आहेत बऱ्यापैकी. परंतु US मार्केट हे एकदम जिटरी मोडमध्ये आहे. कारण जनरली शनिवार रविवार जेव्हा सुट्टी असते मार्केट्सना, तेव्हा ट्रम्प काही ना काही एकदम वेगळीच काहीतरी अनाऊन्समेंट करत असतात आणि त्यामुळे तिथले जे फ्युचर्स होते ना, तर ते लोअर ट्रेड करत होते, मार्केट हायर बंद होऊन सुद्धा. पण एक गुड न्यूज अशी आहे की शनिवार रविवारमध्ये ट्रम्पनं कुठल्याही प्रकारची अनाऊन्समेंट केलेली नाही आणि ही गोष्ट मार्केटसाठी चांगली आहे. ओके, त्यामुळे आता US फ्युचर्स डाऊन असूनसुद्धा आपले जे काही गिफ्ट निफ्टी आहे तर ते इंडिकेट करते की मार्केट साधारण 140च्या पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होईल. तर मग आता हा गॅपअप सस्टेन होईल का हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. आता जर आपण ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने मार्केटची रेंज पाहिली तर डाऊन साईडला 22,000 आणि अप साईडला 23,000 अशा पद्धतीची रेंज मार्च सिरीजसाठी बनलेली आहे. म्हणजेच काय की हायर मार्केट 23,000 ते 23,000 प्लस त्याचा जो काही प्रीमियम असेल म्हणजे साधारण 23,200-300 यापर्यंत मार्केट इझिली जाऊ शकतं. तर अशा पद्धतीनं सध्या सिनेरिओ आहे. जर आता आपण पाहिलं तर की US मार्केटला जगातले बरेचसे मार्केट्स फॉलो करताना आपल्याला दिसत नाहीत आता. कारण USचे फ्युचर जरी डाऊन असले तरी एशियन मार्केट्स आणि युरोपियन मार्केट्स सध्या ग्रीनमध्ये आहेत. म्हणजेच याचा अर्थ काय की ट्रम्पचे जे काही अनाऊन्समेंट्स आहेत, स्टेटमेंट्स आहेत, तर ते ऑलरेडी आता मार्केटनं फॅक्टर्ड इन केलेले आहेत आणि जोपर्यंत याच्यापेक्षा डिझास्टरच काहीतरी वेगळं आता ट्रम्प सांगत नाहीत तोपर्यंत मार्केटमध्ये आपल्याला एक मोठा फॉल पाहायला मिळण्याची शक्यता कमी आहे. आता जर आपण फेब्रुवारी सिरीजचा लो पाहिला तर तो होता 22,650. म्हणजेच काय की बुल्स जे आहेत तर ते बुल्स आता ट्राय करतायत की मार्केट एनी हाऊ मार्च एंड होईपर्यंत 22,650च्या वरती क्लोज झालं पाहिजे मंथ ऑन मंथ बेसिस. ओके, म्हणजेच काय की ही जी पडण्याची सिरीज आहे मंथली टाईम फ्रेममध्ये तर ती ब्रेक होईल आणि ती ब्रेक झाल्यानंतर खूप हेवी पॉसिबिलिटी क्रिएट होईल की मार्केट हायर साईडला जाण्याची शक्यता निर्माण होईल. सध्या तरी मार्केट कन्सॉलिडेटच करते आणि ते कन्सॉलिडेट करणं हे फार चांगली गोष्ट आहे, हे लक्षात असू द्या. आता मार्केट गॅपअप ओपन होतं आहे. जर सस्टेन झालं म्हणजे दोन पॉसिबिलिटीत, कारण मार्केट जेव्हा गॅपअप ओपन होतं तेव्हा इझिली मार्केटला वर जाणं पॉसिबल होत नाही कारण मार्केटमध्ये तेवढी ताकद नाही आहे. म्हणजेच काय मार्केटकडे दोन ऑप्शन आहेत. एक तर जो गॅपअप आहे तर तो सेलिंगसाठी येईल, आयदरवाईज मार्केट कन्सॉलिडेशन झोनमध्ये जाईल. ओके, म्हणजे एक 20-30 पॉईंट इकडे तिकडे वरती खाली दिवसभर होत राहील आणि मग त्यानंतर मार्केट बंद होईल. तर आता यातला कुठला ऑप्शन चूज होतो आहे ते पाहणं जास्त गरजेचं आहे. कारण शॉर्ट कवरिंग होण्यासारखी परिस्थिती नाही आहे. जरी मार्केट 22,500च्या वरती ओपन होत असलं तरीसुद्धा एवढी मोठी पॉसिबिलिटी नाही आहे मार्केटमध्ये की मार्केट शॉर्ट कवर करून अगदी इमिजिएट 23,000पर्यंत जाईल असं काही नाही दिसत आहे. ओके, जरी ते झालं किंवा व्हायचं असेल तरी ते मंथ एंडच्या आसपास होईल. आता जर आपण पाहिलं तर मार्केटमध्ये ह्या महिन्यामध्ये कमी ट्रेडिंग सेशन्स आहेत, 19 ट्रेडिंग सेशन्स आहेत. तर त्यातले निम्मे ट्रेडिंग सेशन्स ऑलरेडी ओव्हर झालेले आहेत आणि आता उरलेल्या महिन्यामध्ये 9 ट्रेडिंग सेशन्स शिल्लक आहेत. तर मग आता अशा पद्धतीनं जे काही मेजर स्टॉक्स आहेत लाईक रिलायन्स, HDFC बँक आणि ICICI बँक, तर यांच्यावरती लक्ष ठेवणं फार जास्त गरजेचं आहे. आता स्टॉक स्पेसिफिक जर सांगायचं झालं तर फार काही स्टॉक स्पेसिफिक सांगायला नाही आहे. परंतु गव्हर्नमेंट एक कोलसाठी एक वेगळं एक्सचेंज निर्माण करू पाहत आहे की जी गोष्ट कोल इंडियासाठी फार चांगली आहे. कारण कोल इंडियाला जास्तीत जास्त बायर्स मिळतील आणि जास्तीत जास्त त्यांच्या किमती जे आहे ते इन्क्रीज होण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळेच आपण पाहिलं आहे की गेले काही दिवस मार्केट जरी पडत असलं तरी कोल इंडिया सस्टेन करून आहे. कोल इंडिया त्याचा लो बनवून थोडासा वरच्याच बाजूला ट्रेड करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे पाहूयात की काय होतं ते. परंतु FIs सेलिंग करतायत एवढं मात्र खरं आणि ते जोपर्यंत सेलिंग थांबवत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये
एक चांगल्यापैकी अपसाईड रॅली आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता फार कमी आहे. परंतु आता सेलिंगचं जे क्वांटम आहे तर ते बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. म्हणजे साधारण आता जे FIs 2,500-3,000 कोटींच्या आसपास सेलिंग करत होते फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये सुद्धा, तर ते आता हळूहळू 1,000 कोटी, 500 कोटी, 400 कोटी, 300 कोटी अशा लेवलवरती यायला लागलेत. म्हणजेच काय की त्यांच्याकडे जे असणारे शेअर्स आहेत, नंबर ऑफ शेअर्स, त्याची संख्या आता कमी झाल्यामुळे ते सेलिंग हळूहळू कमी करतायत. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जरी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ट्रेड करायचा असेल, काही करायचं असेल, तरीसुद्धा तुम्ही लार्ज कॅपला प्रेफरन्स द्या. त्याचं कारण असं की स्मॉल कॅपमध्ये आणि मिड कॅपमध्ये अजूनही फ्रॉथ शिल्लक आहे. तिथे आपण पडझड अजूनही पाहू शकतो, हे लक्षात असू द्या. ओके, त्यामुळे कुठलाही ट्रेड करताना सेफली ट्रेड करा, इन्व्हेस्ट करताना व्यवस्थित करा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.